करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपली सांगायची राहिली. अध्याय क्रमांक 5च्या शेवटी 180वी ओवी आहे, सर्वात शेवटची. ती ओवी जर सांगितली तर 7व्या अध्यायाचा आशय आपल्याला कळेल. पहा, ती ओवी अशी आहे: श्रीकृष्ण अर्जुनासी सांगू न सांडता सांगेल येऊ. ही ओवी महत्वाची आहे. तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्त. महत्वाचं काय? श्रीकृष्ण अर्जुनासी सांगू न सांडता सांगेल येऊ. अर्थ सोपा आहे. संग म्हणजे जी तुमची व्यावहारिक सगळी कामं आहेत. अर्जुना, प्रत्येक मनुष्याला व्यवहार हा जीवनामध्ये प्रथम असतोच. अगदी काही म्हणजे काही करीत नसणारा मनुष्य जरी घेतला तरी तो जीवनामध्ये काही ना काहीतरी करीतच असतो. म्हणजे व्यवहार हा मनुष्य शरीराला नॅचरल आहे, कळलं तो, नैसर्गिक आहे. मनुष्य व्यवहार केल्याशिवाय बाकीचं काहीच करू शकत नाही. हे भगवान श्रीकृष्णांनी ओळखलेलं असल्यामुळे खूप चतुराईने अर्जुनाला ते अगोदर हे सांगतात. अर्जुना, 6वा अध्याय सुरू करण्यापूर्वी तुला मी ओवी सांगतो. श्रीकृष्ण अर्जुनाशी संग. संग म्हणजे काय? आता हे आपल्याला पाहावं लागेल. 6वा अध्याय आहे, थोडंसं शास्त्रोक्त सांगावंच लागेल, त्याच्याशिवाय तो समजणार नाही. आपण जो श्वास घेतो तो आत जाणारा श्वास, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आत जाणारा श्वास हा नाकाच्या माध्यमातून आत जाऊन श्वास नलिकेतून खाली फुफ्फुसात जाऊन तो उजव्या आणि डाव्या दोन्ही अंगाने खाली जाऊन तो मूलाधार चक्रावर कोणत्या प्राणाला मिळतो? नाग नावाच्या उपप्राणाला मिळतो. सर्वांना माहीत आहे, घरोघर जी माणसं ऐकतात त्यांनाही हे माहीत आहे की नाग नावाचा उपप्राण जो शरीरामध्ये भगवंताने ठेवलेला आहे तोच खरा आपला प्रपंच सगळा करतो, असं माझं मत आहे. तो जर ठेवला नसता, खरं तर काय वास्तविक गरज नाहीये तिथे एखादा प्राण असण्याची काय गरज, पण त्याच्यात सगळं तुमचं भरलेलं आहे. नाग नावाच्या उपहार तुमचे जन्म मरण म्हणजे इच्छा सगळं त्याच्यात आहे. वासनात्मक तो जो प्राण आहे त्याला वरचा श्वास अर्जुना जाऊन जेव्हा मिळतो तिथून परत दुसरी वासना जन्म घेते, दुसरी इच्छा जन्म घेते. म्हणजे भगवंतांनी प्रत्येकाच्या देहामध्ये ही योजनाच करून ठेवली की इच्छा आपोआपच निर्माण व्हाव्यात आणि त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणजे 6वा अध्याय योग. इथं हे सांगायचं मुख्य कारण असं आहे की कोणाकोणाला भीती वाटते की 6वा अध्याय म्हणजे योग आहे. बाबा मग योग आहे तर आपण नेहमीचा प्रपंच कसा करणार, आपल्याला कसं सगळं जमणार, कामं असतात स्त्रियांना, पुरुषांना प्रपंच असतो, सगळं सगळ्यांना असतं, आपापल्या जबाबदाऱ्या असतात, ते टाळून आम्ही कसा परमार्थ करणार? या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी हे दिलं की बाबा रे, तू घाबरू नकोस. मुद्दा काय यातला सांगण्याचा की तू काळजी, हे सुरुवातीला सांगितलं. म्हणजे एखाद्या डॉक्टरांकडे आपण जावं आणि डॉक्टरांना सांगावं की नाही मला खूप भीती वाटते असं, त्यामुळे भीतीचं काय? ते म्हणजे छे, तुम्हाला मी बरोबर असं काही देतो की तुम्हाला कळणार पण नाही मी इंजेक्शन दिले, हे जे डॉक्टर सांगतात आणि त्यांची ती युक्ती असते. तशी भगवंतांनी युक्ती केली की बाबा संग तुझा जो होतोय नेहमीचा, नेहमी तुला व्यवहारच करावासा वाटतो, ते सगळे इंजिन मी शरीरात घालून ठेवले, भरपूर व्यवहार कर. पण जो परमार्थाला लागला त्याचा व्यवहार नंतर 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 नंतर. श्वास घेणं हा पण एक व्यवहारच आहे, श्वास सोडणं हा पण एक व्यवहारच आहे, सगळ्या इंद्रियांनी जे ते कर्म करणं हा पण व्यवहार आहे. अर्जुना, हे काहीच सांडलं जाणार नाही, हे कधीच काही नष्ट होणार नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हे सगळं होतच राहणार आहे. डोळे पाहणार, कान ऐकणार, असं थोडंच योग्याला ऐकू येत नाही काहीच, असं असतं का? बाहेरून वरात चालली तरी योगी नाही धावणार, पण बाकीचे लोक काय करतात? धावतात, त्यांना ते आवडतं ऐकायला. परवाच मी सांगितलं की ध्यानाला बसले, नुकतंच बसला ध्यानात का बसले आणि वरात आली, आसन सोडून उठले,
ते अनुभव आहेत. काय नाही कोणाच्या वरात आली ते पाहायला तुम्हाला काय त्याचं नोंद ठेवण्याची गरज आहे का वास्तव. पण तो जो संघ आहे तो तुम्हाला नोंद ठेवायला भाग किंवा तो भाग पाडतो उठायला. म्हणून अर्जुना, वरतून जाणारा श्वास मूलाधार चक्रापाशी जाऊन त्याचा संग न होणे म्हणजे अध्यात्म आहे. म्हणून हे मुद्दाम भगवान कृष्णांनी इथं नमूद केले की अर्जुना, संग होणं हा शरीरातला निसर्ग आहे, त्याला तू काहीच करू शकणार नाही. उलट पक्षी एखादा योगी तयार झाला चांगला, त्याच्या योग्याचं वेगळं होतं. त्याला बाहेरची कर्म करण्यासाठी मुद्दाम श्वास घ्यावा लागतो आणि मुद्दाम कर्माचा संकल्प करावा लागतो, तेव्हा सामान्य कर्म त्याच्या हातून होतं. कळलं? तुम्हाला सुद्धा तसंच असेल. तसं आहे, तुम्ही शांतपणे स्वतःकडे आत लक्ष द्या. म्हणजे हा योग जो आहे हा प्रत्येकाला अस्खलितपणे समजला पाहिजे की देवाने सगळं शरीरातच घातलंय, बाहेरचं काही नाही तुम्हाला त्रास देत. त्रास कोण देते? बागुलबा कुठं बसले? आत या त्या आतूनच घात. विषय कुठं आहेत? इंद्रिय आहेत विषयांची दिलेली. असं आहे. आंब्याच्या दिवसात आंबा खाल्लाच नाही, एकदा तरी मनुष्य विचार करतो चांगले सांगायचं, नाही वेळेस आंब्यात चव पण नाही मिळाली, मग आणा आंबे चला. म्हणजे ते पूर्ण चव घेईपर्यंत तो विषय इंद्रियांकडून जात नाही. दॅट इज इम्पॉर्टंट. हे भगवंताचं आश्चर्य आहे की त्याने तुम्हाला इच्छा असो अथवा नसो तुमच्यासाठी सर्व काही ठेवलेलं आहेच. मग ते योगी काय करतात? योग्यांचं याच्या थोडस अभ्यासाने जास्त वेगळं झालेलं असतं. आंबा जरी आला आणि बर्फी जरी आली तर त्यांना वाटतं की नाही, हे विषय आपण आता कित्येक दिवस मागेच उपभोगलेले आहेत, एवढी तीव्र इच्छा होत नाही. जसं भोगी माणसांचे होते तसे योग्यांचे होत नाही, थोडा फरक असतो. म्हणून भगवंताने जाग केली की बाबा आंबा खाल्ला गेला असं म्हणू नको. डोंट बी सिरियस. चूक झाली असं म्हणू नकोस. उलट ती चूक वाटते का, अर्पण करून टाक, असा योग आहे. तुमचं काय चुकलंय असं वाटतं का, अर्पण करण्याची केवढी मोठी आपल्याला परवानगी दिली. जे जे काही तुम्ही अर्पण कराल ते ते सगळं श्वास आणि श्वास हा मधला प्रतिनिधी दिला की बाबा नाही, मी आता विनायकपुरमला चालले ना, आई साहेब हे आमचं घेऊन जा, तेवढं चतुर्थीच्या अन्नदानात घाल, चल गेले. प्रसाद तर तिथपर्यंत गेला ना, माध्यम तर आहेच. असा आहे. म्हणून माध्यम श्वास आहे, कर्म आत आहेच. श्वासाच्या माध्यमातून ते जर केलं तर ते शुद्ध कर्म होऊन जातं आणि अर्पण केलं तर ते शुद्ध कर्म होऊन जातं. म्हणून शरीरामध्ये सर्वेंद्रियांची जरी गर्दी असली, जरी प्रत्येक इंद्रियाला वासना असली, तरी वासना नियंत्रित करण्याचा हा एक मोठा मार्ग आहे. किंचित श्वास वर घ्या आणि अर्पण करा. हे प्रत्येक कर्माचं अस्तित्व नष्ट करण्याचं एक साधन आहे. समजते ना भाषा? जरा जास्त थोडं अवघड असतात. कर्मच कर्माला मारेल, लक्षात ठेव. कर्म कर्माला नाहीस करेल. याच्या उलट असं की कर्मच मनुष्याला जन्म घ्यायला लावतं. बरोबर, कर्मच लावतं जन्म घ्यायला, दुसरं कोण लावणार? अगदी बिछाण्यावर पडले आणि इच्छा झाली, बाबा तो त्या दिवशीचा पिक्चर लाव रे, मला बघायचं. अशी काही इच्छा चांगली नाही ना, तोच अभ्यास आहे. इच्छा कोणाला काय होईल सांगता येत. आयुष्यभर शाकाहार पाळला एका महाराजांनी आणि मरताना आता श्वास जाणार तेवढं. म्हणून अभ्यास खूप करावा, लक्षपूर्वक. असा खूप नाही, असा खूप लक्षपूर्वक सूक्ष्मतेने बुद्धीत घेऊन बुद्धिपुरस्सर अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपल्याला थोडं का होईना त्याच्या जवळ जाता येईल, जिंकण्याच्या जवळ. त्या मनुष्याला शेवटी म्हटलं ते काय, ते पदार्थ ते मला आणून द्या, नॉनव्हेज ते मला आणून द्या. म्हटलं त्याला काही इलाज नाही. आयुष्यभर महाराजातली महाराजकी केली, सगळं केलं, पण आता सगळे लोक म्हणजे महाराज बघतात सगळे, हे मागू नका. नाही म्हटले, आता जायची वेळ आली, आता काही इलाज नाही. तुम्ही मग काय
इंद्रिय फसवणारी आहे. अर्जुना, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस पिन करशत. किती विद्वान येऊ द्या षड्डू टोको, ते त्याला काय करतात, इंद्रिय त्याला हाणून मारून पार खाली नेऊन देतो. जो जास्त षड्डू ठोकतो त्याला हाणून मारून खाली. म्हणून षड्डू आपण ठोकायचाच नाही. आपल्या इथं तुम्हाला माझंच उदाहरण माहीत नाही. कधी षड्डू ठोकलाय नाही, प्रसिद्ध नाही, नसू दे. प्रसिद्ध कुठं पाहिजे आपण, फक्त भगवंताच्या. तो साक्ष आहे तुमच्या, हा साक्ष आहे तुमच्या. तुम्ही काय काय कर्म करता, सूक्ष्म कर्म, ढोबळ कर्म, सगळी कर्म. किती वेळा तुम्ही दिवसभर श्वास वर घेता, किती अर्पण. म्हणजे याच्यामुळे तुमची वृत्ती दिसते की वृत्ती काय आहे, अंतर्मुख आहे की नाही हे दिसून येत. तिथं ईश्वर आहे, ते ईश्वर पाहत. असं ढोबळ कर्म आता कोण पाहणार तुमचं? मला खूप लोक असं थोडंसं म्हणतात की तुम्ही प्रसिद्ध झाला नाही. तुम्हाला प्रसिद्ध व्हायला काय झालं तर प्रसिद्धी नाही. म्हणजे कसं, त्यात काय मिळेल असं मला वाटतं. समजा 4,000 लोकांना मी समजले तरी पण ते हा अभ्यास करतील का? मला ते हवंय. मला 4,000 पेक्षा 4 जरी हा अभ्यास करून मुक्त झाले तर माझ्या आयुष्याचं गणित ते आहे. 4,000 बाकीचे जाऊ द्या, सामान्यच आहे. पण 4 जरी माझ्या ड्युटीत मुक्त झाले माझ्या आयुष्यात तरी ते मला हवंय. तो माझ्या आयुष्याचं किताब आहे खरा. कळलं? म्हणून सूक्ष्म आहे अभ्यास अर्जुना, पण ओळखून घे, जाणून घे. आणि काय सांगितलं अर्जुना? हा पहा, मग संजयाला पण त्यांनी हे सावध केलं. संजय कुठे होता? राजवाड्यात ना. संजय पण सावध झाला, अर्जुनाला हे सांगितलं. अरे बापरे, असं असतं का? मग त्याला पण सावध झाला. पण रायामध्ये होता ना आपले धृतराष्ट्र महाराज होते ना मध्ये, ते संजय गेले सांगायला. असं असतं, परमार्थ सोपा नाही. परमार्थ कठीण तो सुळावरील होय. आणि परमार्थ सोपा आहे, भक्तांना सोपा आहे. परमार्थ सोपाच आहे, फार सोपा आहे. एक श्वास वर घ्यायचा, बरोबर, एक श्वास वर घ्यायचा, कर्म अर्पण करायचं, सोपा आहे ना. तुम्ही कामाला लागा, सकाळी उठून कधी आठवण झाली श्वास वर घ्यावा. मी आता होतीये तुम्हाला श्वास वर घ्यावा, मला नाही होत. श्वास वर घ्यावा. पण संजयाला तसं वाटलं तिकडे राजवाड्याला की हे काय बरं नवीन आहे, मला कळलं पाहिजे. म्हणून संजयाने धृतराष्ट्राचं ऐकण्याचं सोडून दिलं आणि श्रीकृष्णाचं ऐकण्याकडे त्यांनी आपलं हृदय लावलं, आपलं मन लावलं. पहा, म्हणून संजयच म्हणतो आहे, अरे अरे. म्हातारा काय विचारायला लागला, संजया तुला मी काय सांगितलं, मला कसली माहिती दे. अरे रणांगणावर काय झालं, माझी मुलं सगळी लढली का नीट, कोण जिंकलं तेवढंच मला सांग. या बाकीच्या भानगडी तू मला सांगू नको. म्हणजे त्याच्या दृष्टीने ह्या काय होत्या, म्हणून मग ते एका भानगडीत जमा झाले, गेले अडगळीत कुठल्या. अस्तित्व मनुष्याचं किती काय मला सांग, फार थोडं शिल्लक आहे. आपल्याला मोठं शरीर दिले, सगळी इंद्रिय दिली, सगळं छान छान दिले, म्हणून आपल्याला वाटतं की आहे. पण विचार करून बघा अस्तित्व किती आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आठवा. वा, बरोबर. आता पुढे पहा. म्हणून संजय हसला. संजया, अरे माझ्या मुलांचं काय चाललंय ते मला सांग, बाकीचं थोथाट सांगू नको. ते महाभारत म्हणजे हे जे आहे ना, काय म्हणायचं त्या गीता, ही त्याच्यासाठी अभ्यासायची. कोण कोणत्या पोझिशनवर आहे इथं कळत. संजय कुठं आहे, अर्जुन कुठं आहे, पांडव कुठं आहे, तर शेवटी आपण कुठं आहे. आपला अभ्यास करा, बाकीच्यांचं जा. प्रत्येकाच्या जीवनात व्यवहार आहे, पण व्यवहाराला इतकं पण मोठं करू नका की ते तुमचा अभ्यास बुडवी. तुम्ही अभ्यासक आहात हे पहिले लक्षात ठेवा. आणि व्यवहार कोणाच्या ताब्यात आहे आपला, कोणाच्या आहे सांग, आपल्या ईश्वराच्या ताब्यात आहे की नाही व्यवहार. आपण ज्याला
पूर्ण शरण गेलोय, तो व्यवहार कोणाचा आहे? व्यवहार आठवायचं. व्यवहार चैतन्याचा होतो गीतामध्ये. चैतन्य कुठे आहे? इथे. आणि व्यवहार कसा होतो आहे? त्या चैतन्याला बरोबर घेऊन आणि परत आपण पण होतो. हे या गीताचं आहे. व्यवहार चैतन्याचा होतो चैतन्य. इथं जड काहीच नाही. एक चैतन्य आहे ईश्वर, दुसरं चैतन्य आहे तुमच्या आमच्या शरीरात म्हणजे आत्मा, म्हणजे दोन्हीकडे आत्मा. असा जर व्यवहार होतो तर व्यवहाराची काळजी आपण किती करतो? अजून मुलीचं लग्न झालं, कधी व्हायचं? खूप असतं ते, खूप सूक्ष्म आहे. तसं जर पाहायला गेलं तर कितीही मोठं झालं अध्यात्मामध्ये तरी सुखी कोणी नाही. कोणी अजून म्हणतच नाही मी सुखी आहे. तुम्ही म्हणताय तिरलोट कर मी सुखी आहे म्हणताय का? नाही ना. कोणच म्हणत नाही. नाही अजून करायचं राहिले, ते तसं राहिले असं. बहुतेक आता आपली माणसं नाही म्हणत तसं, पण आहे असं राहिलेलं वगैरे. आता म्हणून तिकडे ह्याने संजयाने चित्त न देता भगवंत काय म्हणाले, इकडे चित्त दिलं आणि तो म्हणतो आहे गीते माझी षष्ठीचा प्रसंग असे आयणीचा जैसा क्षीरानवी अमृताचा निवा. वा वा वा. संजयाला समजलं की खरंच भगवद्गीता जर इथली ऐकली ना युद्धावरची, जे भगवान सांगतायत स्वतः, तर संपूर्ण समुद्र मंथन होऊन अमृत जसं निघावं तसं भगवंताचं बोलणं आहे ते ऐका, मला ऐकलं पाहिजे असं संजय म्हणतो आहे. पहा, जे आधी प्रकृतीचे विसवणे. इथं काय दिले बघा. आधी प्रकृती कुठे होती सांगा? हा बरोबर. अनाकाशाच्या पोटात आधी प्रकृती विसावलेली होती आणि तिच्या पोटात ईश्वर होता. बिंदू. अवघड आहे समजणं, समजून घ्या. तुम्हाला माहितीच एवढंसा बिंदू होता. प्रकाश आत, घनदाट काळोख बाहेर. म्हणून तुम्हाला कुंडलिनी शक्ती इथून चढत असताना घनदाट काळोख दिसतो. काकी मुख दावा. काकी हा जो प्रांत आहे, इथून तिथं जाईपर्यंत घनदाट काळोख आहे. तो काळोख आहे, आदिशक्ती आत आहे आणि इथे बाहेर येण्याचा अवकाश आहे. कुंडलिनी चढत असेल तिचं हे ब्रह्मांड केवढं मोठे, तेवढं चढून तिला यायचं. मग ते जे आहे आधी प्रकृतीचे विसवणे, त्याच्यात ती विसावलेली होती. परब्रह्म पण विसावलेलं होतं. तो त्याने एकदा इच्छा व्यक्त केली की मला आता येऊ देवा बाहेर, पुरे झाली विश्रांती वगैरे, मला जगत चालवायचं आहे. मग तो प्रकाश बाहेर आला, आदिशक्ती आत गेली. नंतर आदिशक्तीने तसंच ती राहिली आणि प्रकाशाचं साम्राज्य सगळीकडे निर्माण झालं. ते हे विश्व आहे. कळलं? पुढे बघा. आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेथून गीतावल्लीचे ठाणे प्रलो. मग आदी प्रकृती कधी बोलली? जेथून गीतावल्लीचे ठाणे प्रलो. भगवान श्रीकृष्ण तिथले ठाणे, ते काही इथले नाही काय. श्रीकृष्णाला कोणी माणूस म्हणतात, मी यशोदेचा मुलगा म्हणतात, कोणी काय कोणी काय काकाची काय. पण भगवान श्रीकृष्ण आहेत कुठले? आदी प्रकृती. हा, तिकडून आलेलं ते आहे सोनं. असा प्रत्येक अवतार तिथलाच आहे, तिकडून येतो. रामकृष्ण परमहंस सांगायचे मी कुठला आहे, आणि हे उत्तर सांगायचे की मी तिकडचं आहे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद स्वामी, असे काही स्वामी जगामध्ये येतात जे लोकांचं फक्त कल्याणच करतात. कधीच वेडवाकडं काही सांगत नाहीत. लोकांना भ्रमापासून वाचवतात, लोकांचं अज्ञान नष्ट करतात. अशी ही जी माणसं आहेत ही पूर्ण तिथूनच आलेली असतात. काय रामकृष्ण परमहंस स्वतः सांगायचे मी तिथून आलो. विवेकानंद स्वतः सांगायचे मी तिथून आलो. कळलं? आणि तिथून आलेली माणसं अपेक्षा काही धरत काही नसतंच. काय आणि जे इष्ट आहे किंवा थोडंसं काय हवं आहे ते मिळतं त्या, बाकीची काय अपेक्षा करणार. चला, म्हणून या ठिकाणी जे आदी प्रकृतीचे विसवणे, आदी प्रकृतीच्या आतमध्ये परब्रह्म लपलेलं होतं.
अंशात्मक. ते आता काय करायचं आहे भगवान हे श्रीकृष्ण ते काय करणार आहेत शब्द रूपाने गूढ करणार आहे. पहा, जे शब्द ब्रह्मासी न तिथे जेव्हा शक्ती होती किंवा परब्रह्म होतं तेव्हा शब्द ब्रह्म नव्हतं. आता तिचं किंवा त्याचं वर्णन करायचंय आणि म्हणून शब्द ब्रह्म हे आलं पाहिजे. शब्दांशिवाय वर्णन होत नाही. तो हा अध्याय 6वा. हे आधी प्रकृती तुम्हाला शोधायची असेल 6वा अध्याय घेऊन बसा अभ्यासा. काय आहे तुम्हाला आता आपण कल्पना करतो की हे सगळं जग नाही आणि खूप लांब 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 आकाशात लांब आपल्याला आकाशातलं काय कळतं? फक्त ढग दिसतात, बाकी काय अजून काय कळतं? पाऊस कसा पडतो सांगा, पाऊस कसा पडतो? कोणी अभ्यास केला? घरी नुसतं गप्प नाही, घरी घरी नाही काय, घरी डोकं गप्प नाही ठेवायचं, घरी विचारच मस्त राहिलं पाहिजे. हे विचार, प्रपंचाचे विचार नाही. ज्वारी संपली का ते सुनबाई बोलतील, तुम्ही कशा त्याचं करायचे? हे विचार ठेवा. कुठं आहे आधी प्रकृती सांगा. मी काय प्रश्न विचारला पाऊस कसा पडतो सांगा मला, कोण सांगते? पटपट बोला, सांगाल तुम्ही कोण? सांगा. समुद्राची समुद्राला टेकलं, उंचावर थंडावा लागली की समुद्र आहे, पृथ्वी निर्माण झाली, समुद्र निर्माण झाले, सगळी पंचमहाभूतं निर्माण झाली. आता मला सांगा, दरवर्षी पाऊस पडायचा बरोबर, योजना कशी आहे? इतकी सगळी पृथ्वी निर्माण केली, त्यांना पाणी लागेल हे परमेश्वराला कळलं. पंचमहाभूतांचे उपयोग लागतील हे त्यांना कळलं. उजेड लागेल म्हणून सूर्य पाठवला बरोबर, पाणी लागेल म्हणून समुद्र, तर समुद्राच्या पाण्याचा उपयोग नाही, हा भाग वेगळा. नद्या निर्माण केल्या, पाणी लागेल म्हणून नद्या निर्माण केल्या. आणि नदीतून पाणी कोणतं व्हावं सांगा मला. बोर घ्यायचं, गोड गोड पाणी, मिळलं का बोर घ्यायचं? बोर कुठे? गोड गोड मधुर. बोर घेताना सुद्धा संकल्पना काय हवी? लोक बोर किती खेड्यात मी बघते, बोर घेताना तो माणूस आणतात एक, त्याला सांगतात नारळ फिरवतो मी, तो नारळ जिकडे फिरेल तिकडे तिथे पाणी शीतळ नाही काही पुढे पुढे तो नारळ उजव्या बाजूला फिरला तर तिथंच आहे. तर आपल्या तिथे एकदा असा प्रयोग केला. आता मी सांगते ना इथं पाणी घ्या, त्यांनी तो प्रयोग केला. ते म्हणाले तुम्हाला काही कळलेलंच नाही अजून. पहा लागलं का पाणी? घरचा मांत्रिक बाजूलाच, घरचा मांत्रिक बाजूला राहिला, दुसराच मांत्रिक बोलवला, नारळ फिरला, तिथं घेतलं. 450-500 फूट खोल गेली, पाण्याचा थेंब आला. बरोबर आला नाही, गावडेताईंचा हा विषय. नाराज झाला आमचं मन, पैसे खूप गेले. 40,000 त्याला माझ्या हाताने मी एक रकमे दिले, मला खूप वाईट वाटलं. हो 40,000 त्यांची किंमत. तिथे यंत्र आणायचं आणि त्यांची फी. पाणी लागलं तर द्यायचं त्यांनी सांगितलं म्हणजे आपण बोलवलं त्यांना, आम्हाला पाणी बोलवलं मग काय आले का? पण आता आहे ना नर्मदा आणि गंगे, ते वेगळं. बोलवल्यावर आले. मी म्हणत होते बोलवू नका, मी सांगते कुठं पाणी आहे मला माहीत आहे, तिथली पाण्याची सगळी ठिकाणं मला दिसतात आहे, तिथं घ्या. ते म्हणलं नाही तुम्हाला जरा काय कमीच कळतं, आपण जरा बोलू. बरं मग घेतलं, 0 रिझल्ट. पैसे 40,000 वाया गेले. मला खूप वाईट, खूप वाईट. लोकांनी जरी दिलेले पैसे असले तर त्याची किंमत असते, असतं त्याला किंमत नाही. प्रत्येक जण कष्टाचेच पैसे देतो. आपल्या इथे तर कोणी लक्षाधीश कोट्याधीश नाहीये, जे आहे ते साधं आहे. वाईट वाटलं. त्याच्याऐवजी जर मी सांगितलेलं पॉइंटर घेतलं असतं तर मस्त पाणी पिणे आलं. पूजेच्या घरी सांगितलं होतं ना तिथं, आपल्याकडे हे नव्हतं तेव्हा. कुठे?
टाकीच्या घरी लागलं नाही हो. का पाणी? आपलं सुरुवातीचं पण आणि, शीतलची फक्त आता भेटायला बंगले जायची. बांधले. ऐका, शीतलच्या काकू राहतात नगरच्या तिकडे. कोणतं गाव ते? पिंपळगाव गवडा असं एक गाव आहे नगरच्या तिकडे जातात अलीकडे थोडं. तिथे त्यांच्या काकी राहतात. तर सुरुवातीला आम्ही गेलो पाहुणे म्हणून, आम्हाला सगळ्यांना बोलवून गेलो. मग त्यांनी चरण धुतले वगैरे सगळं मला घेतला, बसलो. मग दुसऱ्या दिवशी एक शंका विचारायला पुढे आले सकाळपासून. तेव्हा ते आजोबांनी त्या काकीच्या वडिलांनी म्हणाले, बाई जरा शेत फिरायचं का? तर म्हटलं चला. त्यांच्या मागे मागे मी गेले. पुढं जाऊन त्यांनी मला सांगितलं आजोबांनी की बाई बिलकुल आम्हाला पाणी नाही प्यायला, काय करा? बरं म्हटलं तुम्ही चला तर खरं. म्हणून अशी फिरले. एक औदुंबराचं एवढंसं झाड एका ठिकाणी आलं. त्या झाडाचा केवढा वृक्ष झालाय. आता खूप मोठं. त्यांना म्हटलं इकडे या. ते तिकडे होते, इकडे या, इथं पाणी आहे, घ्यायला सांगा. आता आम्ही आलो इकडं निघून. तिथं म्हटलं एक उदबत्ती आणून लावा, फक्त आशीर्वाद दिला. आम्ही आलो, त्यांनी बोर घेतलं. आज ते बोर वर काही म्हणबाई, आज ते अख्खं गाव बोर पुरत. उन्हाळ्यामध्ये कुठंच पाणी नसतं. ते एकटा तो बोरचा आपला जो हे आहे, सगळ्या गावामध्ये पाणी तिथूनच गावाला देतात. पाणी देतं. सगळ्या गावाला सगळ्या गावाला. मोठे मोठे धंदे पण त्याची कृपा उभारलेत लोकांनी. काय त्या याचे आणि एक बंगले कार्यालयाचे बांधले, बंगले सुद्धा सगळ्यांना पाणी पाणी. तिकडचं खाली गावावर. तेच 2-2.5 हजाराची टाकी भरते एका वेळेला. एका वेळेत. इतकं ते एकच बोर गाव होतं. हम्म. सगळे त्याच्याच वर असते. कृपा आहे. सगळी लोकं तिथे येतात. शांतपणे आपण आपला निर्णय, आपली आपलं कृपा. पहिलं बोर लागलं होतं की पाणी आपलं आहे की पहिला आहे. ते पण कसं तुम्हाला तुमच्या थोडीशी ह्याने गंमत झालं ते. सांगते. आम्ही नवीन गेल्यानंतर लोक यायला लागले. मग गाववाले गावकरी काय करायचे, छान आणायचे पाण्याच्या टाक्या भरून, गाडी भरून 3-3, 4-4 टाक्या आणायचे ते. पण ते झालं एक 6 महिने वर्षापूर्वी. नंतर मी तिथे ध्यानाला बसले. म्हटलं की देवाला विचारलं, म्हटलं आपल्याला आता हे कायम आहे की इथे पाणी नको का असली म्हटलं. तर ते म्हटले की तुम्ही असं करा, जिथून आपली हद्द सुरू होते तिथं तुम्ही जा. गेले, त्यांचं सगळं ऐकायचं. गेले म्हटले तुमच्या या पावलापासून 25 पावलं पुढे चालले आणि तुमच्या 25व्या पावलावर बोर घ्या. सांगितलं म्हणजे सांगितलं त्याबरोबर हुकूम करा. तिथे मी छान असं गोल केलं, छान ती जागा स्वच्छ केली, पाणी टाकलं. संध्याकाळी 4 वाजता त्या जागेचं पूजन केलं आणि 3-4 लिंब पण इकडं तिकडं फेकली, काय दृष्टी लागू नये म्हणून केलं. मी आपलं दैवात दाखवला, सगळं ते झालं. आणि 6 वाजता बोरवाले आले पुण्याहून. ते म्हणले हे कोणत्या मूर्खाने जागा दिली? झाली का पूजेची? आता देव मूर्ख आहे असं कसं म्हणणार मी? म्हटलं एक काम करा, तुम्ही दिली कोणी का असे ना, तुम्ही घ्या. तर जर नाही पाणी लागलं तर मी तुमचे पैसे परत देईन. ठीक आहे. मग ते जवळजवळ 140 फुटावर गेल्यानंतर एवढा धबधबा वर, इतका वर की त्याच्या खाली बरोबर सगळ्यांनी रात्रभर आंघोळ्या केल्या. आणि तेव्हा वस्ती नव्हती जास्त, एकच तिकडे बाई राहत होत्या. त्यांनी एवढा मोठा 1.25 किलोचा शिऱ्याचा प्रसाद आणला, देवाला दाखवला. तिथं सगळ्यांनी आम्ही खाल्ला. कुणी आंघोळी करतोय, कुणी प्रसाद खातो. सगळी रात्रभर मज्जा. का तर पाणी एवढं वाहत होतं सारखं. मग सकाळी वगैरे आम्ही ते गेलो. आता तेच बोरचे आणखीन एक तुम्हाला चमत्कार सांगते की आता ते बोर आलं, त्याच्यावर ते छोटंसं मशीन कोणीतरी आणलं, ते ठेवलं आणि झाकण ठेवलं. म्हटलं आता आपण आपलं विकत मशीन आणूया. मी ते मशीन न्यायच्या अगोदरच रिक्षेने मी आणि बाई, आम्हाला वाटतं तेव्हा वाहन नव्हतं, आम्ही जात होतो तेव्हा पुढे एक रिक्षा चालली होती जवळजवळ गेल्या. तर आम्ही तिथं पोचलो, तो रिक्षावाला उतरला. त्याने एक मशीन काढलं. पाहत आश्चर्य, कसलं पाण्याचं बोरचं मशीन काढलं आणि म्हटलं की तुम्हीच आहात ना इथल्या माताजी? म्हटलं हो. नाही, हे मशीन आणले मी, इथं बसवायचंय मला. ही कोणी आज्ञा दिली? हेमंतबाई. परमेश्वराची कृपा अशी असते. एक पै त्यांनी माणसाने माझ्याकडून घेतली आणि ते मशीन बसवून गेले. तेच मशीन आहे आता, फक्त तो पाईप वगैरे बदलावा. म्हणजे पाणी वर खेचायचं. हा, खेचायचं. पाणी येतं. बोर तेच मशीन आहे. मोटर आणि तो माणूस, हा मोठा, तो माणूस बसून गेलो निघून. म्हटलं
तुमच्या मशीनचे पैसे घ्या, तुम्हाला श्रम झाले, रिक्षेचं काहीतरी घ्या सर. नाही नाही, ते मी घेणार नाही. मशीन बसून मी चाललो, बसून वगैरे दिलं छान. त्यांना कोणी सांगितलं कोण होते माहित नाही, तसंच असतं. कुठून आले काय तसंच माहित. असतं. आमचा विवेक म्हणतो आई ते बहुतेक कानेफनाथ असतील, मदत करायला कोण येणार नसेल संतांशिवाय. असं 2-3 वेळा त्या टेकडीवर खूप मदत झाली मला अशा दिव्य शक्तींची, कळलं. म्हणून मनामध्ये बुद्धीमध्ये आपल्या कोणत्याच दानाचा, आपल्या कुठल्याच कशाचा संकल्प विकल्प करायचाच नाही, आणायचाच नाही, कळलं. म्हणून इथे शब्द ब्रह्म किंवा ब्रह्म जे साक्षात मिळतं किंवा आपल्या देहात अवतरतं ते कसं अवतरेल एरवी. नितांत विश्वास, निवांत बसायचं त्यांच्यावर अवलंबून. हा एक वृत्ती पाहिजे मनुष्याची. स्थिर राहायचं बुद्धीमध्ये, एक वृत्ती पाहिजे. अवलंबून तान्हबाळ आहे, आईला काम आहे, आईने खूप वेळ दूध पाजलंच नाही, रडून रडून टाहो पडतं, पण आई आल्याशिवाय दूधच पीत नाही कोण. लक्षात ठेव, आई येतेच. तसं आहे आपल्या भक्तीची परीक्षा ही काय ईश्वर पाहत असतो. एकदाच का आपण पास झालो मग पासच, कळलं. पण आपली दृढनिष्ठा, आपला भाव हा कधीच कमी होता कामा. जितका पहिल्या दिवशी तितकाच आज आणि तितकाच शेवटपर्यंत, असा नियम आहे, भक्तीचा नियम आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला कोण आवडायचा? अर्जुन. तो असा साधा अंतःकरणाने, सरळ अंतःकरणाने. सरळ अंतःकरणाचे लोक कमी असतात, शंका काढणारे लोक खूप असतात. कशातही शंका येते. जेवण पुढे घेतलं तरी शंका, भाजीत मीठ कमी असेल का, खाऊन बघ, भाजी तिखटच दिसते, अरे खाऊन बघ. खूप मज्जा असते. म्हणून तर बहिर्मुखता असल्यामुळं ईश्वर सर्वांना लवकर भेटत नाही. आणि ईश्वर कुटुंब राहिलाय का समोर, काय घालून मुकुट नाही. आता तो मनुष्य मशीन घेऊन आला, बसवून दिली, याला आपण काय म्हणा, कोण आहे तो? ईश्वरच आला ना मदतीला, पण समक्ष आला. मग ईश्वर मुकुट घातलेलाच लागतो का? कोणीही त्याच्या निमित्ताने येतं. पहा, दुसरी रूप घेतात. दुसरी रूप. पण हे कसं, म्हणजे किती हजाराचं, तो मला विनाकारण तो मागच येऊन बसून दे, आमच्या समोर बसून. नेमकं आम्ही दोघं गेलो होतो, आमच्याकडे वाहन पण नव्हतं, आम्ही रिक्षेने जायचो तेव्हा. असं पहा, जे आधी प्रकृतीचे विसवण आहे, ती जी प्रकृती विसावलेली आहे तिच्यातून परब्रह्म बाहेर प्रकाश म्हणजे परब्रह्म. आणि मग परब्रह्माने वेळोवेळी भक्तांसाठी अवतार घेतले. तो हा अध्याय 6वा. 6व्या अध्यायाला महत्व आहे बाबा. गुरुजींना आपला कोणता अध्याय आवडायचा? 6वा. तो हा, मला म्हटलं येते का नाही आज मला बोलता, येत आहे बऱ्यापैकी. तो हा अध्याय 6वा मी खूप वर्षांनी घेतला. वरी साहित्याची या परवा. कधी कधी लोक म्हणतात शिक्षक फार रफ आहे. रफ म्हणजे काय म्हणतात? बोर आहे. तिथे बोर ते नाही बरं का, बोर म्हणजे कंटाळवा. काय झालं नाही, टीचर बरोबर नाही, बोर आहेत. बोर म्हणजे तो काय करतो माहिती का, पहिले दिवशी आल्याला कोणाला हसवत नाही, कोणाची चौकशी करत नाही, मुलांची मोकळेपणाने बोलत नाही, तो डायरेक्ट फळ्यावर आकडे काढतो. 1, 2, 3, 3, 4, हा सांगा उत्तर. अशा शिक्षकांना मग अडचणी येतात. मुलांचं लक्ष ओळखून वेधून आपल्याकडे घेऊन मग शिकवणारा शिक्षक हा नंबर 1 आवडता शिक्षक होतो. पहा, तो हा अध्याय 6वा. वरी साहित्याची या बरोबर. साहित्यासाठी मी हे सांगितलं. सांगिजे म्हणून परिसावा चित्त देऊ. 6वा अध्याय अर्जुना, आणि तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकावा. माझा आणि जाता जाता ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचं कौतुक करायला विसरत नाहीत. माझा मराठाच अभिमान आहे. महाराष्ट्रात जन्म घेतला भगवान विष्णूंनी संतांचं रूप घेऊन.
भगवान विष्णू आले पंढरपूरला, ते विठ्ठल झाले. पण संतांचं रूप घेऊन परत तोच आला, त्याचं नाव ज्ञानेश्वर. आणि त्यांनी केवळ ज्ञानावर प्रेम केलं. आणि ज्ञान हे कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला जगायला लावतं किंवा जगवतं. नरबऱ्यांवर परिस्थिती एकच होती का? नव्हती. फाटकी झोळी आहे, भिक्षा मागणं आहे, भिक्षा हिसकटून फेकून देतात. पीठ कोणी घातलं तर ते झोळीला मिळवतात, झोळीमध्ये दगड भरले. हे काय आहे? आपण सहन करू. थोडंसं कल्पना करा. आपले उसने पैसे जरी कोणाकडे असले ते मागताना सुद्धा आपण किती जोरात मागतो. मला नाही येत दम देता. हो, कधी देत आहे? सहन होत नाही मनुष्याला. मनुष्य धर्म आहे. मनुष्य धर्म असा आहे. उसने पैसे दिले तर दिले, ठीक आहे. कारण तसं असेल तर ठीक आहे, ते पण ठीक आहे. पण दमदाटी सारखी करायची, सारखं त्या मनुष्याच्या डोळ्यातून अश्रू काढ, हे जरा थोडंसं अवघड आहे. पण आता काय, तो व्यवहार आहे. काय ज्याचं त्याला माहिती असतं. पहा, एक परब्रह्म विटेवर उभं राहिलं, दुसरं परब्रह्म आळंदीला आलं, साक्षात माणूस म्हणून आलं. माणूस म्हणून परब्रह्म असलं ना, त्याला ओळखायला मग फार अवघड जातं. हे फार हे आहे, म्हणजे अवघडच गोष्ट आहे. काय आमचे कमलेश किती वर्णन करतात, खूप वर्णन करतात कमलेश. आज ते सुंदर वाटलं मला. खूप छान. नाही म्हटले ना, आली की कविता कशी काय कमाटचीच आहे. छान ती देवी जी दाखवली ना त्यांनी, ती मला असं वाटतं मीच बसली. म्हणजे ती काळी काळी आहे माझ्यासारखी. पहिल्यांदा मला असलं दर्शन झालं होतं, ते काली माता म्हणून. काली माता. उभं होतं पण असं. बरं, ठीक आहे, छान दाखवलं. आणि त्याच्यावरती कुंडलिनी आहे, त्यामुळे त्याला महत्व आहे. बरं, मग ज्ञानोबांना कळत होतं, जाणवत होतं की आपण ज्या प्रदेशात जन्म घेतलाय तिथे मराठी बोलतात. भाषेचा अभ्यास कुठून करून आले? वरून नाही. इथं जन्मल्यावर मराठी भाषेचा अभ्यास आईच्या पोटातून बाहेर आल्यावर. 5व्या वर्षी 4 वेद पाठ आहेत ज्ञानोबांचे. संस्कृत कमी आहे असं नाही. त्यांच्या जन्माच्या योग्यतेप्रमाणे 4 वेद पाठ आहेत. ही अशी ही विभूती आहे. ज्ञानोबा म्हणजे काय आहे? भगवान विष्णू जगाचं कल्याण करण्यासाठी आलेले पाठ. जे आले ते झालं. माझा मराठा इथं लोकांना सावध करतात. मराठी लोकांना कमी समजू नका, ते माझे आहे. इतका आपलं म्हणणारा देव कुठे होतो? माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंकते. अमृत जिंकून आणायचं सामर्थ्य आहे त्यांचे. ऐसी अक्षरे रसिके वेळ. या मराठ्यांना समजेल, म्हणजे साध्या लोकांना त्यांना समजेल अशीच मी ज्ञानेश्वरी लिहीन, रसिके मिळवीन. रसिक वृत्तीने त्याच अक्षरांचे अर्थ वेगवेगळे छान छान सोपे करून मी त्यांना देईन. किती सुंदर आहे. जिये कोवळे के चेनी पाडे, जसं ती नादीचे रंग थोडे. म्हणजे ती अक्षरं इतकी कोवळी कोवळी आणि इतकी सुंदर असतील की लोकांना असं वाटलं पाहिजे की बहुतेक कानातून नाद आला, सुंदर नाद येतो, अशी अक्षर आहेत. छान. सहज तरी विषय श्रवणाचा. गीता जर वाचायला लागलो म्हणजे ज्ञानेश्वरी, तर विषय कोणाचा आहे? कानांचा विषय आहे. बरोबर, ऐकायला लागलो. परी रसना म्हणे रसू आमोचा. गंमत बघा, तुम्हाला तर ऐकताना कसं वाटते? छान वाटतं की नाही? पण जिभेलाही वाटतं मधून काहीतरी आपल्यालाही पाहिजे बरं का, याच्यातलं थोडं चाखाय. वास्तविक कान चाकतायत. इंद्रिया लागे कळंबा. हे प्रत्येक इंद्रिय सरसावलंय असो ज्ञानेश्वरी ऐका. जिभेला वाटतं नाही मला पण थोडासा आस्वाद मिळाला. नाकालाही वाटतं मला सुगंध घ्यावा असं वाटतं. डोळ्यांना तर आहेच, त्यांना तर पाहायचंच आहे. पहा, सहज तरी विषय कोणाचा आहे? हा कानांचा विषय आहे. पण
परी रसना म्हणे रसवामुसा जीभ पडली मध्ये मधूनच यांना रस टाकायची सवय आहे. रसाशिवाय त्याला होत नाही. काही ना काही तर रस पाहिजे तिला. आणि मग आपल्याला आपण केलेल्या कार्यात रस येतो. रस दोन्ही बाजूला पाहिजे. कार्यात पण रस पाहिजे, ऐकण्यात पण रस पाहिजे, बोलण्यात पण रस पाहिजे. विदाऊट रसाची माणसं बोलली कसं वाटतं? यायचे का? नक्की काय? दुसऱ्याने असं छान विचारायचं आनंदात आणि तो असं चेहरा पण कसं मग रस कुठे? सहज तरी विषय श्रवणाचा. गीता ही ऐकण्याची कला आहे. ऐकावी पण रसना म्हणे रसवा. आम्हाला पण रसरूप द्या थोडी, आम्ही पण चांगलं बर पुढे पण वाचताना पण रस मिळतोच की. मिळतो. मग तेच रसिकत्व तोंडानेच वाचतं ना आपण. आणि आता काय म्हणायला लागले, अहो तुमचंच काय नसतं, तुम्हालाच रस टाकायला मिळणार आहे का? नाही, आम्ही पण त्याचा रस टाकू. काय ऐकू आम्ही? काय म्हणतात? आम्ही पण ऐकू. भगवद्गीता इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे ज्ञानेश्वरी. आम्ही पण ऐकू. म्हणजे इंद्रिया लागे कळंबा असं पहा. आणि डोळे तर काय म्हणाले, नुसतं कशाला ऐकताय? पहा ना ज्ञानेश्वरी उघडून किंवा गीता उघडून, ते पहा. बर. आणि डोळे म्हणायला लागले की भगवद्गीता ही रूपाची खाणी उघडलेली आहे. खाण आहे रूपाची. म्हणजे भगवद्गीता रूपी एखादी स्त्री दिसते आहे आणि ती रूपाची काय आहे? खाण आहे. जेथ संपूर्ण पद उभा. आता विज्ञान जेथ दोन्ही बाजूने विज्ञान आहे. या ठिकाणी साधं घेतलं तर साधं आहे. संपूर्ण पद. पद म्हणजे शरीर. या ठिकाणी पद म्हणजे शरीर उभा आहे. गीतेचे शब्द म्हणजे ज्ञानेश्वरीचे शब्द ऐकत ऐकत चाललो. एकही इंद्रिय असं राहत नाही ज्याला आनंद झाला नाही. असे शरीरावर काय होतात? रोमांच येतात. म्हणजे असा आनंद झाला नाही. संपूर्ण पद उभा रे. तेथ मनचिद. मन गुपचूप बसलो तर एवढा वेळ ते बाहेर आलं. काय झालं? सगळ्या शरीराला आनंद झाला. मग मी आत कसं बसू? मलाही आनंद पाहिजे. आणि बोलू भुजाही आविष्कारे अलिंगावे. आणि लगेच शब्द आले ओठावर आणि त्याला वाटलं की नाही, या गीतेला काय द्यावं? आलिंगन द्यावं. अशी इंद्रिये आपुलाल्या भावी झोंबती परितो रसने सरेसेपणे याची भुजवी. जैसा एकला जगाचे ववी. तसं शब्दांमुळे एकच शब्द असतो, पण सर्व शरीराला शब्दांनी सुख झाले गीतेच्या. कळलं? चला आता हे उगीच चाललंय आपलं, खरं पण चाललं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी, आपली वेळ झाली का सांगा मला? झाली वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी आता मुख्य विषय काढला. आता म्हणजे हे सगळं झालं. आत्मप्रभा नित्य नवी. किती सुंदर आहे बघा. आत्मप्रभा कुठं आहे सांगा मला. वा, छान. तुम्ही जरा लक्षात ठेवा. आवड नाही काय, आपण सगळं सोपं करू. तुम्ही काळजी नका. ज्या वर्षी तुम्हाला समजेल त्या वर्षी मी तुम्हाला परत सांगेन. काळजी नका. आत्ता कोणाला समजत नसेल ना तर त्यांनी काळजी करू. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहेरे. ते झालं आपलं नाही. ऐसी इंद्रिय आपल्याला भावी झोंबती परेतो. सगळ्या इंद्रियांना सारखंच सुख मिळतंय. बघा आता आत्मप्रभा नित्य नवी. आत्मप्रभा म्हणजे काय सांगा मला? सोपं आहे. प्रकाश येत असतो. आत्मप्रभा पाहिले का कोणी? कोणाला प्रकाश दिसतो? तीच तर बोंबे बनवणार. ध्यानाला करा बसलं विनंती करा का? ध्यानाला बसलं ना की वरून असं वाटतं आपण आत्म प्रकाशात लपलोय. वा वा वा, छान. म्हणजे कडेला असा रेष आहे. असं वरून येतंय. किती छान, किती छान. पण तो डार्क नसतो जास्त, असं थोडं थोडं सूक्ष्म. कोणाला अजून अनुभव? सत्रिताई अनुभव आहे? सत्रिताई कमलेश प्रसाद प्रकाश दिसतो बरं. तुम्हाला पण आहे ना? ध्यानातलं प्रकाश. हा ध्यानातलं. ध्यानातलंच. आवडीत आहे. आहे तर आहे म्हणा एरवी सगळे. नाही दिसत. एरवी असं उघड्या डोळ्याने काय दिसत.
एरवी नाही, लक्ष दिलं तर दिसेल. परवा कोणाला काय अनुभव तुम्हाला सांगा, काहीतरी अनुभव नाही का तुम्ही सांगितलं? त्यातून तेज दिसतं ना आता हा? कोणाचं. आता तुझं तेच तेज दिसतं. तेच तेच अशा हात पाहिले की त्यांना काय दिसतं? तेज दिसतं. छान आहे की मग तेच दिसायला सुरुवात झाली आता. येईल तुमच्याकडे पण काढू. देवाला तुमचा विनंती चेहरा- करते मी. तुमचा चेहरा पण तेजस्वी असतो. आउटलाईनचं दर्शन झालेलं आहे. नाही असतो. होतंय ना? समोर होईल. ते झालेलं आहे त्याचं. होईल. आपण समोर बसले जातो. पहा, हम्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाळा ऐसे हळुवारपण धरे. आत्मप्रभा म्हणजे तेज पाहायचं आहे डोळ्यांनी. डोळे कोणते आहेत? अगदी. बुद्धीचे प्रथम काय करावं लागेल? डोळ्यात तेज यावं, मग त्या तेजाने बाकीचे तेज. बरं ठीक आहे, म्हणून डोळे सतेज असले पाहिजे, म्हणजे डोळ्यात भावना इतकी असली पाहिजे ईश्वराला पाहण्याची. मग ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. एक, आता जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरवडली. हा दुसरा भाग. स्वर्ग मिळाला तोही टाकून दिला. कोण म्हटलं तर स्वर्ग नको? कोणीतरी आहे ना गोष्ट. नामदेव महाराज. हा? नामदेव महाराज. पण देव म्हटले का स्वर्गाला? नामदेव महाराज म्हणले म्हणे देव स्वर्गात नको, मला तुमच्या पायाशी हा. ठेवा. बरोबर. ते म्हणले स्वर्गात जागा आहे. बरोबर, शेवटी बुद्ध ऋषींच्या ह्याच्यात पण होतं की हो. स्वर्ग देतोय म्हणून सगळं देत. ते म्हणले नको बाई, तिथं रागत वैसे खरा मनुष्य स्वर्ग नाही. स्वर्गात काय मिळणार आहे? अप्सरा नाचणार आपल्या पुढं, आणि मग आता कशाला नाचवायचं? इथं पुष्कळ आहे की नाचणं सगळीकडं. इथं उघड्या डोळ्यांनी दिसते की सगळं, आणि अप्सरा नाचणार आणि अमृत पिणार. त्यामुळे ते नको. म्हणून जी म्हणजे ज्यांनी, आता नीट पहा, स्वतःला तपास. जी आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरवंडी, त्याला दिसत. तुम्ही कुठपर्यंत कुठं बसता? कोणी कोणी सांगा आम्हाला. शितोळीत आहे. कुठं बसतो? केली स्वर्ग संसाराची कुरवंडी. हा? तुम्ही नाही म्हणायचं, आम्ही आता. आम्ही आहे. आम्ही आमचे आपण करायचं आहे आता. तुम्ही तयार व्हा. तुम्ही व्हा तयार. सारखं तुम्ही नाही. सारखं कंदील आम्ही कुठपर्यंत धरायचं? आपल्या हातात कंदील आहे असं तेज चाललं पाहिजे आपल्या बरोबर. रात्री आपण चाललो तरी काय दिसलं पाहिजे? तेज. हा, आपल्या बरोबर एक तेज चाललंय असं दिसलं पाहिजे आपल्या शरीरात. दिसतंय? नाही ना, मग ते दिसत. ते आता प्रगट करायचा प्रयत्न करा. आहे तुमच्याजवळ सगळ्यांच्या. ध्यानातून बाहेर या. आता शरीरावर आलं पाहिजे. जवळ कोणतरी आल्यासारखं. त्यांच्या आलंय जवळ कोणीतरी. हा कोणतरी जवळ आल्यासारखं वाटतं. हा, पण ते तेज आलं पाहिजे. येतं. म्हणजे असा अनुभव आहे का कोणाला? येत आहे ना, की आता मी ध्यानाला बसले किंवा नाही बसले तरी माझ्या शरीरातून असा उजेड किंवा प्रकाश. तेज बाहेर, प्रकाश बाहेर चाललाय असं दिसलं पाहिजे. पहा, आत्मबोधाची या आवडी, हा बोध व्हावा याची इतकी आवड पाहिजे. केली स्वर्ग संसाराची कुरवड. सगळं वाढून टाका या बोधापायी. संत तसे होते. आपण चाच पडतोय दोन्ही, मग काय आता कसं होईल? मी तरी काय का? जोपर्यंत सगळे दोन्ही चाच पडतायत तोपर्यंत काय करणार मी तरी? निश्चय करा असेल त्या ठिकाणी. घरी पण तुम्ही द्या वेळ. माझं काय, मी घरीच होते की मी पण वेळ दिला, पण जेव्हा माझी ध्यानाची वेळ होत असेल, कोणी मला काहीही बक्षीस द्या, ध्यानाच्या वेळेस मी करणार नाही असा माझा निश्चय होता. नाहीच ते तुम्ही बघायचं. असं जेव्हा होतं तेव्हा देव येतो तिथे शोधत. देवाला कुठं सगळीकडे मिळतं का? शोधत येतो मग देव. काय सगळ्या जगात कोणीच नसतं असं, किंबहुना असतं कुठं, पण
नसतंच. म्हणून आत्मबोधाची या अर्जुना, येची देही येची डोळा, तुला याच देहात असल्यावर मिळवायचंय, तुला आवड आहे, आणि याच डोळ्यांनी परब्रह्म पाहायचंय, तुला आवड आहे. मग काय कर, स्वर्ग संसार कुरवंडी करून टाकतात. मग सोडायचं आहे का? नाही. पण ध्यानाची वेळ झाली, जपाची वेळ झाली, कोणी महात्मा येऊ द्या भेटाय, जागीरदार. हा त्याग पाहिजे. जिथे त्याग आहे तिथे ध्यान उभा आहे, जिथे त्याग आहे तिथे ईश्वर उभा आहे, जिथे त्याग आहे तिथं तेज आलंच पाहिजे तुमच्याकडे पळत पळत. ही त्यागाची म्हणजे तेजाची व्याख्या आहे. पण दिले त्यांनी. जी आत्मबोधाची आवडी केली, स्वर्ग संसार स्वर्ग सुद्धा त्यागला. गुरवंडी ते वाचवणे येथीची गोडी. अशा लोकांशिवाय अर्जुना इथली गोडी किंवा परमेश्वराची गोडी कोणाला कळणार नाही. आपलं चाललंच किती किती वर्ष जन्म संसार करायचा आहे, मी किती वर्ष जगायचे त्याच्यासाठी. त्यासाठी जगतेच आहे मी, पण किती वर्ष वाट बघायची आता प्रत्येकाच्या साक्षात्काराची, अनुभवांची. मला तर खूप उत्सुकता आहे की तुम्ही प्रत्येकाने अनुभव सांगितले पाहिजेत, रोज वेगळे वेगळे. काय गरजेचं आहे तुमचं? आता असं झालं रोजच हे ध्यान बसा नसतं. 4 वाजता डोळे बंद करा फक्त. कशात हालचाल होते डोळे बंद केल्यावर? काय होतं की नाही आज हे पाहता का कोणी? हा? देशमुख काय कळतं? तिकडे लक्ष पाहिजे तुमचं. संसार हा उठल्या बरं उजाडलं की संसार. पहाटे अध्यात्म आहे, पहाटे वातावरण आहे शांत प्रशांत. पहाटे ईश्वर फिरतो आहे, पहाटे अलगद आहे वातावरण, जसं आपल्या बुद्धीला पाहिजे. ते पहाट गाठा प्रत्येकात, पहाट गाठलीच पाहिजे. ते ससून असो नाही तर ड्युटी असो, ती मी पहाट सोडलीच नाही. 6 वर्ष पाहिलं का वेळ होती, परब्रह्म वेळ आहे का किंवा हे वेळ होती का? नाही, कोणीच वेळ नसतं, आपणच वेळ ठेवतो. ध्यान तपश्चर्या ही भरपूर झाली पाहिजे. आपलं मोजकं काय ते करायचं अर्धा तास ध्यान झालं का? काय केलं? लसूण सोलल्यासारखं सांग ध्यान झालं. काय केलं? मी रागवल्यावर खूप रागवतो. चला तस भगवान श्रीकृष्ण इथे किंवा ज्ञानोबाराय सांगतात, बाळा म्हणून सज्ञानासी हा ठाव. हा म्हणजे ज्ञानात, अज्ञानासी आन गाव. स्पष्ट दिली. आपण अज्ञानी राहिलो करा संसार. आपण ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला, उत्तम परमार्थ. ज्ञानेश्वरी वाचावी, 50 वेळा होऊ दे पारायण, काय बिघडत? ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानदेवांना मनातून शरण जावं, आपल्या सद्गुरूंना 100 वेळा शरण जावं, आपल्या सद्गुरूंचा धावा करावा. सद्गुरूंचीच कृपा एक अशी असते जी तुम्हाला यशाच्या पायऱ्या चढवते. पण ते झालं पाहिजे. आता किती किती झाले? 8:15 7:15 भरपूर झाले. आजचं ज्ञान खूप झालं. आता कधी आहे आपलं पुढचं? आता आपली गुरुपौर्णिमा आली आहे. पुढच्या गुरुवारी गुरुपौर्णिमा म्हणजे आज 8 दिवस, आणि रविवारी आपल्याला जमायचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर शनिवारी सर्व सूचना मोबाईलवर आम्ही पाठवू. आणि 10 तारखेला गुरुपौर्णिमा म्हणजे आदल्या दिवशी बुधवारी 9 तारखेला इथे सकाळी यायचं. यज्ञ पण आहे ना, यज्ञ आणि पाद्यपूजा. पाद्यपूजा संध्याकाळी पाद्यपूजा, काय बिघडत नाही. नाही, पण दुसऱ्या दिवशी परत यायचं होतं. आता करतोय ना आपण असं. कोणाला काही द्यायचं असेल तर शिधा पण सांगितलं. सिद्धा कसं